अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. गणपती बाप्पाला हात धुण्यासाठी पळीभर पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. खालील मंत्र म्हणायचा. त्यामध्ये पाणीयं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, करत्वर्तनाथे चंदनं समर्पयामि. अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवल्यानंतर गणपती बाप्पाची मनोभावे आरती करायची. आरती करताना गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, आपल्या कुलदेवतेची आरती करा, स्वामींची आरती करावी, भगवान शंकराची आरती करा. 5 आरत्या कराव्यात. मंत्रपुष्पांजली म्हणायची. सहकुटुंब सहपरिवार मनोभावे 10 दिवस सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती करायची. हे झाले गणपती पूजेतील 13 संस्कार किंवा उपचार. आपण षोडशोपचारे पूजा करत आहोत, म्हणजेच 16 उपचार असतात. स्थापनेनंतर तसंच रोज आरती झाल्यावर स्वतः होती उजव्या बाजूने डावीकडे प्रदक्षिणा मारायची. हा झाला 14वा उपचार. 15वा उपचार गणपती बाप्पाला करायचा. 16वा उपचार मंत्रपुष्पांजली म्हणायची. हे 16 उपचार गणपती बाप्पाची अशा पद्धतीनं पार्थिव गणपती पूजा, गणपती बाप्पाची शास्त्रोक्त पूजा आपल्या घरामध्ये अवश्य करा. अत्यंत साधी पूजा आहे, सर्वांना समजेल असे